येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या कार्यक्रमाचा देशभरात उत्साह आहे तो पाहायला मिळतोय आणि तसाच उत्साह आता कोल्हापूरमध्ये देखील दिसतोय। या अयोध्येतील कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वातावरण निर्मिती देखील कोल्हापूरमध्ये आता होताना पाहायला मिळते। आपण बघतोय कोल्हापूरच्या प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीने श्रीरामांच्या कटआउट्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। दसरा चौक असेल, बिंदू चौक असेल, ताराराणी चौक असेल, असे महत्त्वाचे जे कोल्हापुरातील चौक आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कटआउट्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या चौकांमध्ये श्रीरामांचे झेंडे विकणारे विक्रेते देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना देखील प्रतिसाद आहे तो पाहायला मिळतोय। दसरा चौकामध्ये 108 फुटांची श्रीरामांची प्रतिमा जी आहे ती देखील उभारली जाणार आहे आणि एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या सगळ्या अयोध्येतील कार्यक्रमांचा उत्साह दिसतोय। या 22 तारखेला असेल किंवा एकूणच 3 ते 4 दिवस आता कोल्हापुरातील प्रत्येक गावातील हनुमान मंदिरांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि एकूणच राममय वातावरण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा पद्धतीने कोल्हापुरातील प्रत्येक चौकामध्ये आता आपल्याला हे कटआउट्स आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर अयोध्येतील हा कार्यक्रम देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे आणि त्याच अभिमानाच्या क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकर देखील आता आतुर झालेले आहेत आणि त्याच निमित्तानं अशा पद्धतीनं वातावरण निर्मिती होताना कोल्हापुरात पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।